Welcome student. Today we are going to learn the lesson number 2, periodic classification of elements from the your part first, science part first. See, periodic classification of element. In this lecture we are going to discuss some points. जे काही पॉइंट्स आहेत ते आपण इथे बघतोय. एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, डोबेरायनर ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलीव्स पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, हे पॉईंट आपल्याला ह्या लेसनमध्ये डिस्कस करायचे. त्यातल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते 3 पॉईंट घेणार आहेत. ते म्हणजे एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, डोबेरायनर ट्रायड्स आणि न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. त्यातला पहिला जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात पॉईंट्स बघण्या अगोदर तुमच्या बुकमध्ये काही क्वेश्चन्स दिलेत. 4 क्वेश्चन्स आहेत. ते 4 क्वेश्चन्स बघा. व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? First question is, what are the types of matter? What are the types of matter? So answer will come here. What are the types of matter? You know that solid, liquid, gas and plasma. The types of matters are solid, liquid, gas. इथपर्यंत तुम्हाला माहित होतं, 3 स्टेट तुम्हाला माहित होत्या. पण अजून एक एक्स्ट्रा याच्यामध्ये आहे, ती म्हणजे कोणती? प्लाझ्मा. ओके, फर्स्ट आन्सर. The types of matters are solid, liquid, gas and plasma. Okay, second question is, what are the types of elements? Elements चे types काय? What are the types of element? Answer is that the types of elements are, elements चे types कोणकोणते आहेत? Metals, non-metals and metalloids. See, metals, non-metals and metalloids are the 3 types of elements. Next, third question is here. What are the smallest particle of matter called? Matter च्या सगळ्यात लहान पार्टिकलला काय म्हटलं जातं? जे मॅटर आहे आपण म्हणतोय, मॅटरची डेफिनेशन तुम्हाला 5th 6th मध्ये झाली आहे. व्हॉट एव्हर वी कॅन सी, टच, फील, त्याला आपण मॅटर असं म्हणतो. जो पदार्थ दिसतो, अनुभवता येतो, त्याला आपण मॅटर असं म्हणतोय. मग त्या मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हटलं जातं? तर आन्सर इज, द स्मॉलेस्ट पार्टिकल्स आर कॉल्ड ॲटम्स. काय म्हणतोय आपण त्यांना? ॲटम्स असं म्हणतोय. ठीक आहे, हे झाले 3 क्वेश्चन. आता चौथा क्वेश्चन आहे, तुम्हाला डिफरन्स विचारलाय बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड? एलिमेंट्स आणि कंपाऊंड यांच्यामध्ये डिफरन्स काय? तो डिफरन्स मी तुम्हाला 2 पॉईंटमध्ये लिहून दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. एलिमेंट्स आणि कंपाऊंड. एलिमेंट्समध्ये पहिला पॉईंट आहे, एलिमेंट्स कंटेन ओनली 1 काइंड ऑफ ॲटम इन द फ्री स्टेट ऑफ कंबाईन स्टेट. म्हणजे फ्री स्टेट असू द्या किंवा कंबाईन स्टेट असू द्या, एलिमेंट्समध्ये असणारे ॲटम एकाच प्रकारचे असतात. आणि कंपाऊंडमध्ये काय म्हणतो आपण? अ कंपाऊंड इज प्रोड्यूस्ड बाय अ केमिकल रिॲक्शन ऑफ 2 or more एलिमेंट. 2 किंवा 2 पेक्षा जर जास्त एलिमेंट्स असतील तर काय होतं आहे? त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतोय. 2 or more एलिमेंट, मोर दॅन 2 एलिमेंट्स जर त्या रिॲक्शन्समध्ये असतील किंवा त्या ह्याच्या कंपोनंटमध्ये असतील तर आपण त्याला कंपाऊंड असं म्हणणार आहे. आधी आपण काय करूया, याच्या एक्झाम्पल बघूया, मग लक्षात येईल तुमच्या एलिमेंट्स कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड कशाला म्हणायचं. एलिमेंटचे एक्झाम्पल इथे तुम्हाला दिसत आहे. कॉपर, आयर्न अँड ऑक्सिजन. हे सिंगल आहेत बघा. कॉपर आहे इथे, आयर्न आहे, ऑक्सिजन आहे. दीज आर सिंगल, म्हणजे एकच त्याच्यामध्ये ॲटम आहे, म्हणून त्याला आपण एलिमेंट्स असं म्हणतोय. पण कंपाऊंडमध्ये कसं दिसतंय तुम्हाला? साल्ट आहे, वॉटर आहे, शुगर आहे. साल्ट म्हणजे NaCl, म्हणजे सोडियम आणि क्लोराईड, ह्या दोन्हींचं मिश्रण झाले, कंपाऊंड आहे. वॉटरमध्ये तुम्हाला माहिती आहे H2O, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. शुगरचा आपण ज्या वेळेस सेकंड म्हणजे लेसनमध्ये, पार्ट सेकंडच्या सेकंड लेसनमध्ये आपण बघितलं होतं ग्लुकोजचं फॉर्म्युला आणि ग्लुकोज ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे ॲटम्स आहेत ते सेपरेट कसे होतात. म्हणजेच इथं जे आहे, इथं एलिमेंट्समध्ये फक्त एकच ॲटम असतो, तर कंपाऊंडमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स असतात. ठीक आहे, आता इथे त्यांनी एलिमेंटमध्ये अजून एक डिफरन्स काय लिहिलं आहे बघा. An element cannot be decomposed into simple substances by any chemical reaction or simple physical process. एलिमेंट्स असतानाच लहान आहे बघा, एलिमेंट असतानाच लहान आहे, मग अजून त्याचं आपण ब्रेकडाऊन करू शकतो का? नाही. कोणत्याही केमिकल रिॲक्शन किंवा
फिजिकल प्रोसेसनी आपण तो एलिमेंट काय करू शकत नाही, डिकम्पोज करू शकत नाही. इथं मात्र आपण काय करू शकतो, इथं काय 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत, त्यामुळे आपण ते एलिमेंट सेपरेट करू शकतो बाय केमिकल प्रोसेस. ओके, इथे जे हे 3 पॉईंट आपण डिस्कस केलेले आहेत ते डिफरन्सेस होते एलिमेंट्स आणि कंपाऊंड बद्दल. आता इथून पुढे आपल्या लेसनच्या फर्स्ट पार्टला सुरुवात होते. फर्स्ट पार्ट आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. बुकमध्ये तुमच्या लक्षात येत आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समध्ये काय म्हटलंय बघा. ऑल द आयटम्स आर ऑफ ॲन एलिमेंट आर ओनली वन टाईप. आता एलिमेंट कोणताही घेतला, फॉर एक्झाम्पल सोडियम घेतला, सोडियम हा एक एलिमेंट आहे, मग त्या एलिमेंट सोडियम ह्या एलिमेंटमध्ये एकाच प्रकारचे ॲटम असणार आहेत, वेगळा कुठलाही ॲटम असणार नाही. ऑल द ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाईप. एलिमेंट जो आहे कोणताही एलिमेंट असेल तर त्या एलिमेंटचे ॲटम्स कसे असतात, सारखे असतात. ओके, सेकंड पॉईंट काय दिलं बघा. टुडे 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. सध्या आता किती एलिमेंट्स माहिती आहेत रे, कितीचा शोध लागलेला आहे, 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. However, around year 1800 only about 30 elements were known. 1800 शतकापर्यंत, तुम्हाला माहिती आहे आता हे 20वे शतक चालू आहे, 1800 शतकापर्यंत फक्त किती एलिमेंटचा शोध लागला होता, ओनली 30 एलिमेंट्स होते. किती होते, फक्त 30 एलिमेंट्स होते. More number of elements were discovered in the course of time. More and more information about the properties of these elements was gathered. आणि नंतर काय होत गेलं तर वेगवेगळ्या एलिमेंट्सचा काय झाला, शोध लागत गेला आणि त्याच्याबद्दलचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, त्या जो काही एलिमेंट सापडलेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा स्टडी केला गेला किंवा त्यांची इन्फॉर्मेशन काय केली गेली, गॅदर केली गेली, गोळा केली गेली. आता तुम्हाला किती सांगितलेत एलिमेंट्स आहेत, 118 एलिमेंट्स आहेत आत्ता प्रेझेंट, म्हणजे आता जे काही एलिमेंटचा शोध लागला गेला ते किती तुमच्या बुकमध्ये 118 आहे. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स वॉज गॅदर्ड. इनिशियल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वर क्लासिफाईड इनटू द ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल. सुरुवातीला जे क्लासिफिकेशन एलिमेंटचं केलं होतं ते 2 टाईपमध्येच केलं होतं फक्त. एक म्हणजे मेटल्स होते आणि दुसरं म्हणजे नॉन मेटल्स. लक्षात घ्या, सुरुवातीला जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं ते 2 ग्रुपमध्येच केलं. पहिलं म्हणजे मेटल आणि दुसरं म्हणजे नॉन मेटल. आणि नंतर असं लक्षात आलं की असे काही एलिमेंट्स आहेत की ते मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवतात, नॉन मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवतात. अशांना मग अजून एक ग्रुप केला, त्याला मेटॅलॉइड्स असं म्हटलं गेलं. बघा, सुरुवातीला फक्त 2च ग्रुप केले गेले होते, मेटल्स आणि नॉन मेटल. नंतर मात्र अजून एक क्लास त्याच्यामध्ये वाढवला, तो होता मेटॅलॉइड्स. as the knowledge about the elements, their properties went on increasing, different scientists started trying out different method of classification. जसं एलिमेंटचा शोध वाढत गेला तसं वेगवेगळ्या सायंटिस्टनी क्लासिफिकेशनच्या मेथड सुद्धा काय झाल्या, बदलत गेल्या. आणि आता आपल्याला पहिल्यांदा जो बघायचं आहे, पहिल्यांदा सायंटिस्ट अशा कोणत्या सायंटिस्टनी क्लासिफिकेशन केलं ते आपण पहिल्यांदा बघणार आहे, ते म्हणजे डोबेरायनर. डोबेरायनर ट्रायड्स असं म्हटलं जातं. मग काय सायंटिस्टनी काय केलं, डोबेरायनर ट्रायड्समध्ये in the year 1870 a German scientist Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic masses. बघा, पहिला पॉईंट त्यांनी सांगितला 1817 मध्ये. हे सायंटिस्ट तर जर्मनचे आहेत आणि ह्यांनी काय सांगितलं की जे एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कुणाशी रिलेटेड आहेत, ॲटॉमिक मासेसची, त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसचे. आता लास्ट इयरमध्ये तुम्ही ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबरबद्दल शिकलेलं आहे. तर इथं त्यांनी सांगितलं की डोबेरायनरनी जे काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज असतात त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कुणाशी असतात, रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मास. इथं अंडरलाईन करून घ्या बुकमध्ये, कुणाशी रिलेटेड असतात, रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोडियम असेल तर सोडियमच्या एलिमेंट्स जे आहेत किंवा सोडियमचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते कशावर डिपेंड असणार आहेत, त्याच्या ॲटॉमिक मासेसवर अवलंबून असणार आहेत.
सेकंड, ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट. आता ट्रायड्स का म्हटलं गेलं तुमच्या लक्षात येईल बघा. इथं ट्रायड्स का म्हटलं डोबेरायनर ट्रायड, तर इथं त्यांनी जे काही ग्रुप केले ते ग्रुप कसे केले रे, 3-3चे ग्रुप केले. ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट ईच. 3-3 एलिमेंटचा त्यांनी ग्रुप केला म्हणून त्याला ट्रायड्स असं म्हटलं गेले. पण 3-3चे ग्रुप करताना त्यांनी काय लक्षात घेतलं, हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्रायड्स. तिथे एक अंडरलाईन करून घ्या. त्यांनी काय केलं, ग्रुप्स केले, 3-3 एलिमेंटचे ग्रुप केले. पण असे कोणतेही 3 एलिमेंट्स एकत्र घेतले नाहीत. असे 3 एलिमेंट्स घेतले की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतील, सारखे असतील. ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर असतील अशांचे 3-3चे ग्रुप केले आणि काय नाव दिलं त्यांना, ट्रायड्स असं नाव दिलं. लक्षात घ्या, ह्याच्यात क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारला जातो ट्रायड्सवर. 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन आहे हा. पुन्हा सांगते, जे काही डोबेरायनर जर्मन सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं, एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज कुणाशी रिलेटेड असतात सांगितलं, तर त्याच्या ॲटॉमिक मासेसवर अवलंबून असतात. पुन्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी काय केलं, तर 3-3 एलिमेंटचे ग्रुप केले. असे 3-3 एलिमेंट एकत्र घेतले की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत आणि त्यांना काय नाव दिलं, त्यांनी ट्रायड्स असं दिलं. ठीक आहे. नेक्स्ट, he arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass and showed that the atomic mass of middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other 2 elements. लक्षात घ्या इथे प्रोसिजर कशी आहे. त्यांनी काय केलं, हे 3-3चे ग्रुप्स केलेला आपण ट्रायड्स असं म्हटलंय. हे ट्रायड्स कसे मांडलेत बघा, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक नंबर वेगळं आणि ॲटॉमिक मास वेगळा आहे. ॲटॉमिक मास त्या एलिमेंटचं काय आहे त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी त्यांनी काय केली, मांडायला सुरुवात केली. ज्याचं कमी असेल तर सुरुवातीला, ज्याचं जास्त आहे त्याच्यानंतर, असं पुढं इन्क्रीजिंग ऑर्डरनी काय केलं, त्यांनी त्यांची अरेंजमेंट केली. आणि इन्क्रीजिंग ऑर्डरनी अरेंजमेंट करत असताना त्यांनी असं दाखवलं की जे 3 एलिमेंट आपण घेतलेले आहे ट्रायड, त्यातला मधला जो एलिमेंट आहे, त्या 3 एलिमेंट्समध्ये असणारा जो मधला एलिमेंट आहे त्याचं जे काही मास आहे, ॲटॉमिक मास आहे, ते ॲटॉमिक मास ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ अदर, म्हणजे 2 जे बाजूला ॲटॉमिक नंबर एलिमेंट्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासच्या मीन एवढा आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल एक्सप्लेन करीता तुमच्या लक्षात, फक्त इथं लक्षात ठेवा की जे काही अरेंजमेंट आहे ती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने केली. आणि त्यांनी सांगितलं की जो मिडल एलिमेंट आहे त्या मिडल एलिमेंटचं जे काही ॲटॉमिक मास आहे ते किती येतं, तर त्याच्या शेजारच्या 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसच्या अप्रॉक्सिमेटली येते. म्हणजेच आपण त्याला मीन म्हणतो ना, ॲव्हरेज म्हणतो. दोन्हींची बेरीज करायची डिवायडेड बाय 2. एक्झाम्पल बघा तुमच्या लक्षात येईल बघा इकडं. हावेवर ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इन टू द डोबेरायनर ट्रायड. याचा एक ड्रॉबॅक काय झाला, तर ठीक आहे, ठराविकपर्यंत डोबेरायनरने सांगितलेला जे नियम होता किंवा जे काही लॉ होता तो बसत होता. पण जेवढे एलिमेंट्स त्यावेळेस अस्तित्वात होते, शोध लागले गेले होते, त्या सगळ्यांसाठी हा फॉर्म्युला लागू पडत नव्हता. हा त्याचा ड्रॉबॅक झाला. जे काही जेवढे एलिमेंट्स त्यावेळेस शोध लागला असेल, डिस्कवर झाले असतील, तेवढे सगळे त्याचे एलिमेंट्सला हा रूल फॉलो होत नव्हता. एक्झाम्पलवरून आपल्याला लक्षात येईल बघा. इथे तुम्हाला चार्ट दिसतोय. एक्झाम्पल पहिलं दिले बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ट्रायड्समध्ये. पहिलं दिले लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता लिथियमचा ॲक्च्युअल मास त्यांनी किती दिला, ॲटॉमिक मास, तर 6.9 दिले. ठीक आहे. सोडियम, आता लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांच्या मिडलला काय आहे रे, सोडियम आहे. मग आता सोडियमचं कसं काढलं जातं मीन, तर सोडियमचं काढण्यासाठी तर मीनचा फॉर्म्युला दिला आहे बघा, मीन इज इक्वल टू A+C डिवायडेड बाय 2. म्हणजे असताना इथे आपल्याकडे 3 एलिमेंट असणार आहेत. पहिल्याला आपण A नाव देतोय, दुसऱ्याला B नाव देतोय आणि तिसऱ्याला C नाव देतोय. बरोबर आहे. मग आपल्याला इथे Aचं माहिती आहे ॲटॉमिक मास आणि हे Cचं माहिती आहे शेवटला. आपल्याला कुणाचं माहीत नाही, इकडे लास्टला C आहे बघा. आपल्याला कोणाचं माहीत नाही, बीचं माहीत नाही. मग ते कसं काढलं जातं, तर ह्या दोन्हींची सम करायची. कुणाची सम करणार तुम्ही, लिथियम आणि पोटॅशियम
लिथियमचं किती आहे 6.9, पोटॅशियमचा 39.1, यांची सम केल्यानंतर त्याला पुन्हा काय करायचं डिवायडेड बाय 2, त्याला दोन्ही डिवाइड करायचं. आन्सर किती येतं 23. आलं का? मास सोडियमचं ऑलरेडी किती आहे 23. म्हणजे डोबेराडेंनी काय सांगितलं की 3-3चे ट्रायड्स जे केलेले आहेत त्या 3-3च्या ट्रायड्समध्ये मिडल जो एलिमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास, बघा पुन्हा सांगते, मिडलमध्ये असणारा जो काही एलिमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास ह्या दोन्हींच्या मीन एवढा आहे. आता मीन कसं काढायचं तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये माहिती आहे. मीन कसं काढतो आपण, तर त्यांची सम करतो आणि डिवायडेड बाय किती आहेत, आता इथे 2 आहेत म्हणून आपण डिवायडेड बाय 2 करतोय. म्हणजे लक्षात येतं इथं काय लक्षात येतं की जो मिडल आहे तो मिडलचं ॲटॉमिक मास कुणा एवढं येतं, तर त्या शेजारचे 2, पहिला आणि तिसरा, ह्यांच्या मीन एवढं येतं. खाली 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, तुम्ही फक्त वरचं एक लक्षात ठेवलं तरी चालेल. तुम्हाला माहिती आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे CaSrBa, म्हणजे कॅल्शियम आहे, स्टोनियम आहे आणि बेरियम आहे. तसंही तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि अजून एक पॉईंट खालचा एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे एक एक्झाम्पल सोपं आहे, तुम्हाला नावं गेलेली आहेत. क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. म्हणजे ब्रोमीन जो मिडल आहे त्याचं ॲटॉमिक मास कुणा एवढा असणार आहे, तर क्लोरीन आणि आयोडीनच्या ॲटॉमिक मासच्या मीन एवढं येणार आहे. बरोबर आहे. हे झालं डोबेरायनरी. पण त्याचं मग अशा आपण बघितलं ड्रॉबॅक्स काय होता, तर त्यांनी सांगितलेले जे काही हा रूल सांगितलेला आहे तो रूल सगळ्यांसाठीच फॉलो होत नव्हता. आणि त्याच्यामुळं दुसऱ्या एका सायंटिस्टनी पुन्हा क्लासिफिकेशन केलं. त्या क्लासिफिकेशनला नाव दिलं गेलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज. आता असं का नाव दिलं हे तुमच्या लक्षात येईल. डोबेरायनरनी 3-3चे ग्रुप केले होते, त्याला ट्रायड्स असं म्हणतात. बऱ्याच वेळा MCQ विचारला जातो. डोबेरायनरनी 3-3चे ग्रुप केले, त्याला ट्रायड्स असं म्हटलं जातं. न्यूलँड्सनी काय केले बघा इथे ऑक्टेव्हज. ऑक्टेव्हजचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सिंगिंग्समध्ये काही स्वर असतात माहिती तुम्हाला की सारे ग म प, किती स्वर असतात रे, तर त्याच्या पद्धतीनं हे म्युझिक जे आहे, म्युझिकमधले जे ऑक्टेव्हज आहेत त्याप्रमाणे जी सिमिलॅरिटी केलेली आहे म्हणून त्याला ऑक्टेव्हज असे नाव दिले. बघा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हजमध्ये काय म्हणलं, त्याच्या सायंटिस्टबद्दलची सुरुवातीची माहिती आहे. द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स कोरिलेटेड द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट्स टू देअर प्रॉपर्टीज इन अ डिफरंट वे. सायंटिस्टचं नाव आहे बघा जॉन न्यूलँड्स. ह्यांनी काय सांगितलं, इन year 1866 Newlands arranged the elements known at that time in an increasing order of their atomic masses. डोबेरायनर न्यूलँड्समध्ये हा एक सिमिलरिटी सारखेपण आहे, फक्त डिफरन्स काय, डोबेरायनरनी किती घेतले होते, फक्त 3 घेतले होते. इथं मात्र सिमिलॅरिटी बघताना आपण काय बघतोय, दोघांनी सुद्धा जेवढे काही एलिमेंट्स माहीत होते त्यांची जी मांडणी केली, अरेंजमेंट केली, ती अरेंजमेंट कशी केली, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अंडरलाईन करून घ्या. अँड कशी अरेंजमेंट केली, अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसची इन्क्रीजिंग ऑर्डर आहे असेल त्या पद्धतीनं जेवढे एलिमेंट्स त्यावेळेस माहीत होते, 1866ला जेवढे एलिमेंटचा शोध लागला गेला होता किंवा जेवढे एलिमेंट डिस्कवर झाले होते त्यांची मांडणी त्यांनी कशी केली, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दॅट ॲटॉमिक मासेस. ठीक आहे. ही स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ थोरियम. सुरुवातीला जो एकदम हलका लाइटेस्ट म्हणतोय आपण, हलका एलिमेंटपासून सुरुवात केली. कोणता लाइटेस्ट एलिमेंट आहे, हायड्रोजन. फर्स्ट एलिमेंट कुठला घेतला आहे, हायड्रोजन. आणि एंडिंग जे केले ते एंडिंगचा कुठला एलिमेंट होता, त्याच्या थोरियम. ठीक आहे. स्टार्टिंग होता हायड्रोजन आणि एंडिंग होता थोरियम. ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजे बघा त्याचं असं का त्यांनी काय केलं, जी मांडणी केली होती ती मांडणी करत असताना तो 1 2 3 4 5 6 7 अशी त्यांनी मांडणी केली. आणि 8वा जो एलिमेंट त्यांनी घेतला, 8वाचं क्लासिफिकेशन करत असताना किंवा मांडणी करताना असं लक्षात आलं की 1 नंबरचा जो एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टी कुणासारख्या आहेत, फर्स्ट सारखे आहेत. जो फर्स्ट नंबरला एलिमेंट ठेवलेला आहे
त्या फर्स्ट सारख्या कुणाच्या प्रॉपर्टी आहेत, 8च्या प्रॉपर्टी. मग त्याने 8 पुढं न लिहिता 8 कुणाच्या खाली लिहिलं, फर्स्टच्या खाली लिहिलं. बघा, पहिल्याच्या प्रॉपर्टी आणि 8च्या प्रॉपर्टी त्याला कशा दिसल्या, सिमिलर दिसल्या. त्यामुळं त्यांनी 7च्या पुढं 8 न लिहिता काय केलं, 1च्या खाली 8 लिहिलं, सेकंड रो तयार केली, दुसरी लाईन सुरुवात केली. इथे एक अंडरलाईन करून घ्या. काय त्याला फाइंड झालं, एव्हरी 8th एलिमेंट, एव्हरी प्रत्येक वेळेस 8वा जो एलिमेंट येणार आहे तो एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कुणासारख्या होत्या, सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. एक्झाम्पल बघा, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. एक एक्झाम्पल त्यांनी दिले की सोडियम जो आहे एलिमेंट तो लिथियम पासून किती अंतरावर आहे, किंवा 8 एलिमेंट आहे, सोडियम पासून 8 एलिमेंट आहे. तर दोन्हींच्याही प्रॉपर्टी कशा आहेत, सारखे आहेत. अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टी. आपण चार्ट पुढे बघणं तुमच्या लक्षात येईल ते. ऑल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. आता तुमच्या लक्षात आलं ऑक्टिव्हेव्ज असं का म्हणलं गेलं. मग तुम्हाला म्हणलं होतं की जसे म्युझिकमध्ये सप्तरंग असतात, 7 आपण त्याला काही ट्यून्स असतात की 7 ट्यून झाले की आपण पुन्हा सारेगम पधनी सा, पुन्हा सारेगम असं म्हणतोय. तसं इथं काय होतंय की 7 एलिमेंटच्या प्रॉपर्टी थोड्याशा वेगळ्या आहेत, पण 8वा जो एलिमेंट घेणार आहे 8 नंबरचा त्याच्या प्रॉपर्टी कुणासारख्या येतात, पुन्हा फर्स्ट सारख्या येतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे, सोडियमच्या प्रॉपर्टी कुणासारख्या आहेत, लिथियम सारखे आहेत, मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज बेरिलियम सारख्या आहेत, आणि क्लोरीनच्या प्रॉपर्टीज कुणासारख्या आहेत, फ्लोरीन सारखे आहेत. ठीक आहे. न्यूलँड्स कम्पेअर्ड दिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टिव्हेव्ज इन म्युझिक. आणि साहजिकच आहे न्यूलँड सायंटिस्टनी ही जी कंपॅरिझन केलेलं आहे, ही जी सिमिलॅरिटीचं कंपॅरिझन केलेलं आहे ते कुणाबरोबर केलं, ऑक्टिव्हेव्ज इन म्युझिक. He called the similarity observed in the 8th and the first element as the law of octaves. त्याला जे काही सिमिलॅरिटी दिसली पहिल्या आणि 8व्या एलिमेंट्समध्ये त्याला त्यांनी नाव काय दिलं, लॉ ऑफ ऑक्टिव्हेज असं नाव दिलं. इथे बघा तुम्हाला आता याच्यामध्ये दिसतंय, डू यू नो मध्ये पॉइंट आणि सांगितलंय बघा. इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देर आर 7 मेन नोट्स, नेमली सा रे ग म प ध नी. ओके, त्याला आपण सप्तक असं म्हणतोय, 7 येतात स्वर त्याच्यामध्ये, सा रे ग म प ध नी. आणि पुन्हा आपण काय करतो, रे साने सुरुवात करतो. तसंच इथं होत आहे. इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देर आर 7 मेन नोट्स, नेमली सा रे ग म प ध नी अँड देअर कलेक्शन कॉल्ड. एकूण ह्याला आपण सगळ्याला काय म्हणतोय, सप्तक असं म्हणतोय. द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी. इथं सा पासून नी पर्यंत फ्रिक्वेन्सी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बरोबर आहे. देन कम्स द सा ऑफ द अप्पर सप्तक ॲट द डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल सा. नी संपल्यानंतर पुन्हा आपण काय घेतोय, सा घेतोय. ठीक आहे, पुन्हा तीच फ्रिक्वेन्सी येते. इट मीन्स दॅट नोट्स रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 सप्तक. एक सप्तक कंप्लीट झाली की पुन्हा 30 नोट येते. द 7 नोट्स इन अ वेस्टर्न म्युझिक. हे वरचं आपण इंडियन म्युझिक बद्दल बघितलं. तर वेस्टर्न म्युझिकमध्ये काय येते बघा, डो रे मी फा सो ला ती. इथं पण 7च आहेत, डो रे मी फा सो ला ती. द नोट डो have double the original frequency comes again the 8th place. This is the octaves of western note. म्हणजे कंपॅरिझन केले, पण कंपॅरिझन म्हणताना दोन्हीमध्ये आपल्याला सिमिलरिटी आढळतात. फक्त वरच्या आहेत त्या काय आहेत, इंडियन दिलेल्या सिस्टीम आहेत किंवा इंडियनचं कलेक्शन आहे, इंडियन म्युझिक सिस्टीम दिलेली आहे, त्याच्या नोट्स दिलेले आहेत, आणि खाली सांगितले आहेत त्या वेस्टर्न. म्हणजे दोन्ही एक्झाम्पल लक्षात येतं की काही ठराविक 7 पॉईंट नंतर 8वा जो येणार आहे तो 8व्याच्या आणि पहिल्याच्या सिमिलर, म्हणजे ज्याच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कशा असतात, सिमिलर असतात. ठीक आहे. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ दिस नोट. ह्या नोटचा वापरच करून काय केलं जातं, म्युझिक क्रिएट केलं जातं. आता पुढचा पॉईंट इथं आपण डायग्राममध्ये बघतोय, त्यांनी दाखवले बघा पिक्चरमध्ये. वर म्युझिकल नोट लिहिले, वर त्याच्या सगळ्या वेस्टर्न आहेत आणि खाली इंडियन आहेत. आपण इंडियन बघूया, सा रे ग म प ध नी. आता मांडणी करताना मग काय सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा काय घेतलं त्यानं, पहिल्यांदा काय घेतलं, हायड्रोजन घेतलं. बघा मांडणी कशी केली.
हायड्रोजन घेतला, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नंतर हा काय आहे एन म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, हे 7 झाले. 7 झाल्यानंतर इथं 8 ला काय केलं त्यांनी फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, इथं इथं आपल्याला काय दिलेलं आहे सिलिकॉन दिलेलं आहे. हे सगळे जे एवढे एलिमेंट्स त्याला माहीत होते त्या एलिमेंट्स त्यांनी काय केली अशा पद्धतीने अरेंजमेंट केली. ठीक आहे. पण लिमिटेशन्स काय झाले बघा न्यूलँडच्या ऑक्टिव्हजमध्ये काय लिमिटेशन्स निघाले. पहिल्यांदा डोबेरायनरमध्ये जसे लिमिटेशन्स निघाले काही त्रुटी निघाल्या तशा न्यूलँड्समध्ये सुद्धा काही त्रुटी निघाल्या. त्या कोणत्या त्रुटी आहेत ते बघूया. दिस लॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. जी मांडणी त्यांनी सांगितली होती ती मांडणी त्यावेळेस जेवढे काही एलिमेंट्स चा शोध लागला गेला होता त्या सगळ्यांना ती ॲप्लिकेबल होत नव्हती. फक्त कुठपर्यंत ॲप्लिकेबल होत होती अप टू कॅल्शियम. तुम्ही चार्टमध्ये बघू शकता कॅल्शियम कुठे आहे ते. कॅल्शियमपर्यंतच तो हा जो लॉ आहे किंवा ही जी त्यांनी सांगितलेली माहिती आहे ती फक्त ॲप्लिकेबल होती. हा पहिलं त्याचं लिमिटेशन झालं. दुसरं लिमिटेशन काय बघा. न्यूलँड्स फिटेड ऑल द एलिमेंट्स इन द टेबल ऑफ 7/8 दॅट इज 56 बॉक्सेस. त्यांनी जे काही एलिमेंट जेवढे तेव्हा माहीत होते त्यावेळेस त्यांनी काय केले 7/8 म्हणजे 7 असे काय म्हणतात आडवे केले 8 उभे केले म्हणजे एकूण किती झाले फक्त 56 बॉक्सेस झाले. न्यूलँड प्लेस द 2 एलिमेंट ईच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट इन द टेबल. ॲक्च्युली एलिमेंट्सचा शोध जास्त होता आणि बॉक्सेस कमी होते. न्यूलँडनी काय केलं काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी नाही म्हणत मी काही ठिकाणी एकाच बॉक्समध्ये 2 एलिमेंट्स ठेवले गेले. न्यूलँड्स पण काय झालं तर एकाच बॉक्सेसमध्ये 2 एलिमेंट्स काही ठिकाणी ठेवले गेले. हे एक लिमिटेशन आहे त्याचं. अजून पुढे काय दिलं बघा. एक्झाम्पल आहे ते कोबाल्ट निकेलचं दिलेलं आहे. आता इथे कोबाल्ट निकेलचं तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा बऱ्याच परीक्षेला विचारलं तर काय त्यांनी सांगितलंय ही प्लेस सम एलिमेंट विथ अ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव. काही वेळेस अशाही ड्रॉबॅक्स निघाली काही एलिमेंट्स होते की ज्यांच्या प्रॉपर्टीज कशा होत्या रे डिफरंट होत्या. प्रॉपर्टीज डिफरंट होत्या तरी सुद्धा त्यांना एकाच बॉक्समध्ये ठेवलं गेलं होतं. एक्झाम्पल न्यूलँड प्लेस कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो अलॉंग विथ हॅलोजन while Fe having similarity with cobalt and nickel away from them along with the non-metal oxygen and sulfur under the node Ti. आता इथे लक्षात घ्या फक्त पॉइंट लक्षात घ्या की कोबाल्ट आणि निकेल हे जे मेटल्स आहे ह्या मेटल्सला कुठं ठेवलं गेलं डूमध्ये ठेवलं जातं. कुणाबरोबर अलॉंग विथ हॅलोजन्स. तर Fe ज्याला आपण आयर्न म्हणतो ज्याच्या प्रॉपर्टीज कुणाशी सिमिलर आहेत कोबाल्टशी आहेत आणि निकेलशी आहेत त्यांना मात्र काय केलं वेगळं ठेवलं गेलं. अजून काय पॉइंट सांगितलंय बघा. ऑल्सो न्यूलँड्स ऑक्टेव डिड नॉट प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. न्यूलँड्सनी काय केलं होतं जेवढे ज्यावेळेस शोध लागला गेला होता तेवढेच त्यांनी काय केले त्या बॉक्सेसमध्ये बसवले. पण जर नवीन अजून शोध लागणारे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी कुठंही त्यांनी जागा सोडली नव्हती. जे अजून डिस्कवर होणार आहेत त्या एलिमेंटसाठी त्यांनी कुठेही त्याच्या बॉक्समध्ये जागा ठेवली गेली नव्हती की जेणेकरून नवीन शोध लागल्यानंतर ते एलिमेंट्स त्याच्यामध्ये पुटअप करता येत नव्हते. द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट द न्यूलँड्स लॉ ऑक्टेव. साहजिकच जे काही नवीन एलिमेंटचा शोध लागत गेला त्या एलिमेंटला जागा तर नव्हतीच पण त्याचबरोबर त्या एलिमेंटच्या जे काही प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टी न्यूलँड्सचे जे लॉ ऑफ ऑक्टेव्स आहेत त्या फॉलो करत नव्हत्या. म्हणजे जे काही 7 झाले की 7वा नंतर येणारा 8वा जो एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज पहिल्यासारख्या येतील असं नव्हतं. त्यामुळे द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट डिस्कवर लॅटर ऑन डिड नॉट फिट द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता इथे आपण काय काय कव्हर केलंय बघा. पहिलं म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, नंतर काय केलं डोबेरायनर ट्राइड्स आणि तिसरा पॉईंट बघितला न्यूलँड्स ऑक्टेव्स बघितला. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ